तर हाय हॅलो नमस्कार. तर तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये आई हॉस्पिटलला गेल्या होत्या, ॲडमिट होत्या 10 दिवस. तर तेव्हा आहे ना, तर कसं तिथं सगळ्यांना आता कसं एखाद्या बाईला जर वा वा तर तुम्हाला माहीतच असतील की एकाला झालं की दुसऱ्याला होतातच. ते कसं मग त्या आता एकमेकींचा बेड आधी कुणाला झाले असतील वगैरे, आणि आता हे तिथं जाऊन म्हणजे नाही का आता बेड वापरण्यात आला. तर आईच्या केसात आहे ना उवा झाल्या होत्या, म्हणून मग आम्ही यूट्यूबला बघितलं, म्हणलं उवांवर आपला काही घरगुती उपाय आहे का, नाहीतर मग थांबा ना जरा. मग म्हणलं मेडिकलमध्ये कसं केस वगैरे खराब होत आहेत बाकीचं काय आणून, म्हणून म्हणलं आपला घरगुती काहीतरी उपाय करावा. म्हणून मग आधी दिदीला पण जरा झाल्या होत्या वा, मग आम्ही तिला अद्रकचं म्हणजे अद्रक किसून नाही का ज्यूस निघतो ना रस त्याचा, तर त्याच्यामध्ये आम्ही एक शॅम्पूची पुडी आणि अर्धा लिंबूचा रस टाकला होता. आणि तिचं आहे ना खरोखरच त्याच्यामध्ये ना तिला रिझल्ट चांगला आला, वा सगळ्या निघून गेल्या. म्हणून म्हणलं आता आईला तेच ट्राय करावं, म्हणून मग आम्ही हे बघा असं तयार केलंय सगळं. आता हे सगळं लावायचं, असं केसात चोळायचं. सांगितलं की अद्रकाचा रस, एक अर्धा लिंबू टाकायचा पिळून रस काढून आणि चोळायचं शॅम्पू टाकून हे चांगलं केसांमध्ये मिक्स करायचं. आणि हे बघा असं कसा फेस होतंय. आणि ही जरा आहे ना मुरू द्यायचं केसामध्ये. आणि ह्या वॉनला आहे ना अद्रकचा वास आहे ना सहन होत नाही, म्हणून त्या निघून जातात, मरून जातात त्या. बघा हे बघा असं चांगलं चोळायचं केसांमध्ये आणि लावायचं, हात घालून बांग वगैरे चांगला पाडून लावायचं. हे चांगलं हे असं चुळून चुळून ना मग वानला जर वास आला ना त्या राहत नाहीत केसांमध्ये, मरून जातात. आता मी या आईला लावलंय, आता हे आईला आता 10-15 मिनटं जरा ठेवायचंय आणि मग हे धुवून टाकायचं आंघोळ करताना. एक मिनिट, हे बघा असं चांगलं चोळायचंय. थांबा आता हे 20-1 मिनिटं ठेवू चांगलं आपण ह्याला, आणि मग नंतर केस धुवायची चांगली शॅम्पू ही लावून. तसं म्हणायला याच्या शॅम्पू आहे पण धुवून टाकायचं मग हे चांगलं, आणि मग नंतर थोडंसं खरडून काढायचं. बघा मग रिझल्ट बघा तुम्हीच, आणि मग सांगा आम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला कसा आला रिझल्ट याचा. चला बाय.